सुरुवातीलाच बातमी आहे पावसाच्या अपडेटची। मुंबई आणि उपनगरामध्ये प्रचंड आणि मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडतोय। अगदी रात्रीनंतर पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। अनेक भागात रात्रीपासून पावसाची बॅटिंग सुरू असलेली पाहायला मिळते। सांताक्रूजमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय। पश्चिम द्रुतगती मार्गावरती पावसामुळे वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय, तर मध्य रेल्वेवरती सुद्धा पावसाचा परिणाम झालेला आहे। मुंबईकडे जाणारी लोकल सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। मुंबईच्या उपनगरात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि जोरदार पाऊस होतोय। वसई, विरार, कल्याण, डोंबिवली या परिसरात रात्रभर पाऊस कोसळतोय। नवी मुंबईत सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबई आणि परिसरातल्या वाहतुकीवरती या पावसामुळे चांगलाच परिणाम झालाय। पहाटेच्या वेळेला या संपूर्ण परिसरामधनं प्रवास करणं मुश्किल आणि जिकिरीचं होऊन बसलेलं होतं। ही काही दृश्य आपण बघतोय। सायन कुर्ला या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सांताक्रूजमध्ये सुद्धा हे अशाच पद्धतीनं प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे। द्रुतगती महामार्गावरती साचलेलं पाणी हे आपण पाहतोय आणि त्यामुळे या संपूर्ण पाण्यामध्ये अडकलेले लोक आणि कामावरती पोहोचण्यास सुद्धा अनेकांना त्या दृश्य आपण बघतोय, ज्याच्यामध्ये सायन कुर्ला असेल, सांताक्रूज असेल, या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि पाणी जे आहे ते साचलेलं ठिकठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याचा फटका जो आहे तो अर्थातच सर्वसामान्य मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतो। भांडूप रेल्वे स्टेशनची ही दृश्य आपण बघतोय। रेल्वे रूळ गायब झालेले आहेत आणि रेल्वे रूळ ज्या ठिकाणी आहेत, ट्रॅक ज्या ठिकाणी आहेत, तिथेच आपण बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि त्यामुळेच मुंबईकडे जाणारी वाहतूक ही प्रचंड धीम्या गतीनं सुरू आहे। जोपर्यंत रेल्वे ट्रॅक, रेल्वे रूळ हे व्यवस्थित दिसत नाहीत तोपर्यंत रेल्वे या भागातनं धावू शकत नाहीत आणि आपण बघतोय रेल्वे ट्रॅकवरतीच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे कुर्ल्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। याच प्रचंड साचलेल्या पाण्यातनं गाड्या मार्ग काढून जात आहेत, तर बसेस सुद्धा अक्षरशः चाकच्या चाकं पूर्ण बुडलेली आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं हे सांताक्रूज मधली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस, साचलेलं पाणी आणि त्यामुळे महामार्गावरती लागलेल्या वाहनांच्या रांगा असं चित्र हे सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सुद्धा पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं। जुई, सध्या तू कुठे आहेस आणि काय तिथली परिस्थिती? प्रज्ञा, मुंबई आणि ठाण्यामध्ये खरं तर सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि तोच पावसाचा जोर आजही कायम आहे। मी सध्या उभी आहे दादर इथला छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती आणि इथे देखील पावसाचा जोर हा कायम राहिलेला आहे। खरं तर हे जे पार्क आहे, हे जे मैदान आहे, हे लोकांनी गजबजलेलं असतं सकाळचं, कारण का सकाळी चालण्यासाठी नागरिक येतात। मात्र आज आपल्याला काही प्रमाणात शुकशुकाट दिसत आहे, कारण का मुसळधार पाऊस रात्रीपासूनच ह्या परिसरामध्ये पडत आहे। अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे प्रज्ञा की याच मुसळधार पावसामुळे आता मध्य रेल्वे देखील विस्कळीत झालेली आहे, कारण का भांडूप स्थानकामध्ये पाणी साचलेलं आहे आणि यामुळे खरं तर जे स्टेशन्स बाधित झालेले आहेत ते स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विखरोळी आहे, भांडूप आहे, ही जी स्थानकं आहेत तिथे रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ज्या नागरिक आपल्या कामावर जाण्यासाठी घाई करत असतात त्यांना उशीर होण्याची शक्यता आहे, कारण का मध्य रेल्वे ही विस्कळीत झालेली आहे। ही झाली रेल्वेची गोष्ट। जर आपण रस्त्यांचं पाहिलं तर मग ठिकठिकाणी सखल भागात पाणी देखील साचलेलं आहे। सायन असेल, कांदिवली, बोरिवली या परिसरांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। अशातच आता रस्त्यातून मार्ग काढत मार्ग मोकळा करत लोक बाहेर पडत आहेत, कारण का पहिल्याच आठवड्यामध्ये कामाला जायचं असतं, मात्र उशीर होऊ शकतो। लोकांनी वेळेचं नियोजन करून गाड्या कशा प्रकारे सोडल्या गेल्या त्या सगळ्याचं नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे। जर आपण अलर्टचं पाहिलं तर मग कोकणामध्ये आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। कोकण असेल, तळ कोकण असेल, इथे आज ऑरेंज अलर्ट देऊन मुंबई आणि ठाण्यामध्ये आज मधून हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे। मात्र सकाळपासूनच मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। जो पाऊस जून महिन्यामध्ये अपेक्षित होता पडण्याचा, तोच पाऊस हा कालपासून खरं तर आपण पाहतोय पडलेला आहे, कारण का काल सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। हवामान विभागाने अंदाज दर्शवला होता की जुलै महिन्यामध्ये पाऊस पडेल। जो पाऊस जून महिन्यामध्ये अपेक्षित होता त्याच पावसाला कदाचित सुरुवात झालेली आहे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये। खरं तर मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईची वेळ देखील येऊ घातलेली होती। मात्र कालपासून जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना देखील दिलासा मिळाला आहे, कारण का धरण क्षेत्रामध्ये
भागामध्ये देखील पाऊस पडत आहे, त्यामुळे ह्या पावसाच्या अपडेट्स होत्या सकाळी. आता दिवसभरामध्ये पाऊस पडतोय का, कारण का हवामान विभागाने अंदाज दर्शवलेला आहे की हलक्या हलक्या सरी पडतील, मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे. आता दिवसभर ट्रॅक्सवर तर पाणी ओसरतंय का आणि ही रेल वाहतूक सुरळीत होते का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा. नक्कीच. मुंबई आणि मुंबईसह उपनगरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी. तर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं मात्र चांगलेच हाल होत आहेत.